आज आपण घरच्या घरी अगदी भेसळमुक्त ताजे आणि मऊ पनीर कसे बनवायचे ते पाहणार आहोत. बाजारातील पनीरमध्ये अनेकदा भेसळ किंवा प्रिझर्वेटिव्ह असू शकतात. त्यामुळे घरच्या घरी तयार केलेले पनीर हे चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यासाठी अधिक सुरक्षित असते. या व्हिडिओमध्ये अगदी सहज घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून मऊ आणि ताजे पनीर कसे बनवायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. या व्हिडिओच्या शेवटी 1 लिटर दुधापासून नेमके किती ग्रॅम पनीर तयार होते हे मी वजन करूनही दाखवणार आहे. त्यामुळे पनीर किती प्रमाणात मिळते याचा अचूक अंदाज तुम्हाला येईल. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हाईप करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर घरच्या घरी भेसळमुक्त पनीर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. या दुधामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. पनीर बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी गाईचं दूध देखील वापरू शकता, परंतु म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे त्याच्यापासून निघणारं पनीर देखील जास्त प्रमाणात मिळतं. तसेच म्हशीच्या दुधाच्या तुलनेत गाईच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे त्याच्यापासून बनणारं पनीर देखील काही प्रमाणात कमी भेटतं. त्यामुळे तुम्हाला जर पनीर बनवायचं असेल तर नक्कीच म्हशीच्या दुधाचा वापर करा, म्हणजे मग तुम्हाला जास्त प्रमाणात पनीर भेटेल. आता हे दूध गॅसवरती ठेवल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे मग दूध खाली लागणार नाही. तसेच शाई देखील एकत्र जमा होणार नाही. साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये दुधाला उकळी यायला सुरुवात होते. 5 ते 6 मिनिटांनंतर दुधाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. दुधाला उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि एखादा मिनिट दूध थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता 1 मिनिट झाल्यानंतर इथे मी वाटीत एका मोठ्या लिंबूचा रस घेतलेला आहे. याच्यातील अगदी थोडासा रस या दुधामध्ये घालायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे. हा थोडासा रस घातल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता दूध अजून फाटलेलं नाही. तर पुन्हा तुम्ही थोडासा अजून रस घालायचा आहे आणि दूध हलवून घ्यायचं आहे. जसजसं थोडा थोडा तुम्ही लिंबूचा रस मिसळाल आणि हलवून घ्याल तर तसं हळूहळू दूध फाटायला लागतं. एकाच वेळी संपूर्ण लिंबाचा रस घातला की एकदमच दूध फाटतं आणि पनीरला छान टेक्स्चर येत नाही. त्यामुळे थोडा थोडा लिंबूचा रस घालतच पनीर बनवायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं दूध रवाळ व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मी सर्व लिंबूचा रस घातलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे. जर संपूर्ण लिंबूचा रस घालूनही दूध फाटलं नाही तर अजून तुम्ही अर्ध्या लिंबूचा रस यामध्ये घालायचा आहे. लिंबूच्या रसाऐवजी तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर करू शकता. आता पनीर तयार झाल्यानंतर या गरम पाण्यातून पनीर लगेचच बाजूला काढायचं आहे, नाही तर अगदी कडक पनीर तयार होतं. पनीरमधलं पाणी गाळून घेण्यासाठी इथे मी खाली मोदक पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा ठेवलेला आहे. त्यामध्ये लगेचच पनीर गाळून घ्यायचं आहे. खालच्या भांड्यामध्ये सर्व पनीरमधलं पाणी गाळलं जातं आणि वरती फक्त पनीर राहतं. परंतु पनीर बनवण्यासाठी इथे आपण लिंबूचा वापर केलेला आहे. पनीरला लिंबूचा वास येऊ नये म्हणून पनीर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पनीरला येणारा वास सर्व निघून जातो. या ठिकाणी तुम्ही अगदी थंड पाण्याचा देखील वापर करायचा नाही, अगदी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरायचं आहे, म्हणजे मग पनीर अगदी चिवट होणार नाही. पाण्याने पनीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कपड्यामध्ये असं बांधून घ्यायचं आहे. परंतु पनीरला एकसारखं टेक्स्चर येण्यासाठी आता याच्यातील सर्व पाणी काढायचं आहे आणि पनीर एकसारखं सेट होण्यासाठी याच्यामध्ये जे पनीरचे गोळे तयार झालेले आहेत ते थोडे हाताने दाबून मोडून घ्यायचे आहेत, म्हणजे मग एकसारखं पनीर तयार होतं. हाताने दाबून पनीर व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर आता या कपड्याला गाठ बांधायची आहे. आता खाली जमा झालेल्या पाण्यामध्ये तर भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही. जर तुम्ही एखादं सूप बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. तसेच कणिक मळताना देखील तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. आता कपड्यामध्ये बांधलेलं पनीरची थोडीशी एक लेवल करून घ्यायची आहे आणि जी गाठ आहे ती थोडीशी बाजूला करायची आहे, म्हणजे मग पनीरला एकसारखा चपटा आकार येईल. त्याच्यावरती अशा पद्धतीने एक सपाट प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटवरती पुन्हा काहीतरी ओझं ठेवायचं आहे, म्हणजे पनीरमध्ये जे काही शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते पाणी देखील निघून जातं आणि पनीर देखील व्यवस्थित सेट होतं. आता जवळजवळ 1 तास मी हे असंच ठेवलेलं होतं.
1 तासानंतर वरची कढई आणि प्लेट काढून बघायचं आहे पनीर व्यवस्थित सेट झालं आहे का. हे फक्त बांधलेली गाठ सोडून घ्यायची आहे, परंतु याच्यातील पनीर बाजूला काढायचं नाही. हे पनीर एका छोट्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हा डबा साधारण 2 तास फ्रीजमध्ये ठेवून पनीर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. इथे मी 2 तास पनीर सेट करून घेतलेलं आहे आणि आता 2 तासानंतर हे पनीर चेक करायचं आहे व्यवस्थित सेट झालेलं आहे का. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पनीर व्यवस्थित सेट झालेलं आहे. जर तुम्ही फ्रीजमध्ये पनीर न ठेवता तुम्ही तसंच कट करायला घेतलं तर त्याचे व्यवस्थित काप पडणार नाहीत आणि थोडासा बारीक चुरा देखील होईल. तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त असं पनीर तयार झालेलं आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच पनीर तयार झालेलं आहे, परंतु हे अजिबात भेसळ नसलेलं पनीर आहे. आता या पनीरचं आपण वेट करून पाहूया. पनीरचं वेट करण्यासाठी इथे ही प्लेट वापरणार आहे, त्यामुळे सुरुवातीला या प्लेटचं वेट करून ते टियर करून घ्यायचं आहे, म्हणजे 0वरती येतं आणि पुन्हा याच्यामध्ये पनीर ठेवायचं आहे, म्हणजे मग अगदी करेक्ट वेट होतं. आता पनीर ठेवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 114 ग्रॅम पनीर तयार झालेलं आहे. इथे थोडासा लाईटचा फ्लॅश पडल्यामुळे वेट दिसत नाही, परंतु 114 ग्रॅम पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही जेव्हा मार्केटमधून पनीर आणता ते स्वस्त भेटतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भेसळ मिक्स केलेली असते, परंतु घरामध्ये आपण अगदी भेसळमुक्त पनीर तयार केल्यानंतर 1 लिटर दुधामध्ये फक्त 114 ग्रॅम तयार झालेलं आहे. जर तुमच्या दुधाची क्वालिटी अजूनच चांगली असेल तर जास्तीत जास्त 125 ते 130 ग्रॅमपर्यंत पनीर तुम्हाला निघू शकते. पनीर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि सेट देखील व्यवस्थित झालेलं आहे. हे कट करत असताना याचे काप देखील अगदी व्यवस्थित होत आहेत. तुम्ही देखील बाजारातून भेसळयुक्त पनीर आणण्यापेक्षा मी दाखवलेल्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पनीर बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडेल. तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेले भेसळमुक्त पनीरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.